साप्ताहिक विवेकमध्ये आलेला प्राध्यापक रवींद्र भुसारी यांचा एक लेख, मिलिंद रहाटगावकर, मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून आज प्रसारित करत आहे. लेखाचं शीर्षक आहे विलासजी, असंख्यांचा आधार, सर्वांचा मार्गदर्शक. या लेखाचं भाववाचन मिलिंद रहाटगावकर यांनी केलेलं आहे. या लेखाच्या शेवटी एक श्रद्धांजलीपर गीत अंतर्भूत केलेलं आहे. हे गीत श्रद्धांजली गीत या पुस्तकातून घेतलेलं आहे. हे पुस्तक युगनिर्माण योजना मथुरा यांनी प्रकाशित केलेलं आहे. कवी मंगल विजय यांचं हे गीत शिरीष घारे यांच्या सुस्वर स्वरामध्ये इथे प्रस्तुत केलेलं आहे. हे गीत ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ थांबवू नका ही सप्रेम विनंती करतो आणि लेखाला सुरुवात करतो. धन्यवाद. विलासजी, असंख्यांचा आधार, सर्वांचा मार्गदर्शक. नागपूर संघ परिवारात 1977 ते 2008 पर्यंत जवळपास 3 दशके विलासजी हा परवलीचा शब्द होता. सामान्य स्वयंसेवकांपासून मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत कुणालाही काही समस्या आली, मग ती कौटुंबिक, आर्थिक, संस्थागत किंवा अगदी पती-पत्नीच्या संदर्भात असो, ते विलासजी फडणवीस यांच्याकडे जात. सर्वांसाठी ते केवळ विलासजी होते. विलासजींचं दार दिवसाचं 24 तास आणि आठवड्याचे 7ही दिवस उघडे असे. येणारे सर्वजण समस्येवरील हमखास उपाय घेऊन समस्यामुक्त होऊन समाधानानं परत जात. विलासजींजवळ असं काय होतं? ते विषय शांतपणे ऐकून घेत असत. इंग्लिशमध्ये ज्याला पेशंट लिस्नर म्हणतात तसे ते होते. त्यावर विचार करत आणि अतिशय हळुवारपणे दुःखावर फुंकर घालत तोडगा काढत. गरज पडली तर निर्णय घेताना शस्त्रक्रियाही करत असत. पण त्यातही समोरच्या माणसाला वेदना होत नसे. ब्लडलेस सर्जरी. या काळात नागपुरात संघ परिवाराच्या शाळा, महाविद्यालय, बँका, रक्तपेढी, नेत्रपेढी किंवा NGO सुरू करण्यात विलासजींचा सिंहाचा वाटा होता. ज्या संस्था आधीच होत्या त्यांचं संचलन उत्तम रीतीनं व्हावं यासाठी त्यांची प्रमुख भूमिका असे. पण ते कुठेही पदाधिकारी नव्हते. साधे सदस्य म्हणूनही एखाद्या संस्थेत त्यांचं नाव नसायचं. संघ परिवार म्हणून समजल्या जाणाऱ्या विविध क्षेत्रातील संस्था आणि संघटनांचं काम नीट चालावं, त्यांची भरभराट व्हावी यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. संघात शाखा कार्यवाह ते पश्चिम क्षेत्र कार्यवाह असं दायित्व त्यांनी सांभाळलं. पण याशिवाय अन्य कुठलंही दायित्व त्यांनी घेतलं नाही. संघाशिवाय अन्य कोणत्याही संस्था संघटनेत त्यांचं नाव नसे. रेशीमबाग हे आजच्या भाषेत बोलायचं तर त्यांचं सेकंड होम. तेथील भवन निर्मितीपासून पाणी पुरवठा अशा सुविधांची आणि त्याचबरोबर निवास कार्यकर्त्यांची काळजी त्यांनी घेतली. संघ शिक्षा वर्ग, अखिल भारतीय प्रतिनिधी सभा, हिवाळी शिबिर, विविध बैठका यानिमित्त विलासजींचा अधिकाधिक काळ निवासासाठी रेशीमबागेत असे आणि म्हणूनच ते त्यांचं सेकंड होम होतं. पूजनीय डॉक्टरांच्या जन्मशताब्दीनिमित्त झालेले 5000 प्रचारकांचं शिबिर किंवा पूजनीय श्री गुरुजी जन्मशताब्दीनिमित्त झालेली भव्य सभा व त्यातील महाकाय मंच ही कल्पना विलासजींचीच. याच ठिकाणी संपन्न झालेला हिंदू संगम आणि असे कितीतरी भव्य कार्यक्रम उत्तम व्हावेत यासाठी विलासजी कुठल्याही मंचावर न येता, पुढे न दिसता काम करत, पण त्यात राहून कार्य यशस्वी करत. विलासजींचं गांधीनगरातलं 162 मांगल्य हे घर म्हणजे संघ प्रचारकांचं माहेरघरच. 80च्या दशकात विद्यमान सरसंघचालक मोहनजी नागपूर प्रांतप्रचारक होते, तर विलासजी प्रांत कार्यवाह होते. अशी ही जोडी त्यावेळी प्रसिद्ध होती. मोहनजींनी नागपुरात प्रचारकांची मोठी फौज निर्माण केली आणि त्यांचा सांभाळ विलासजींनी केला.
या कार्यात विनया बहिणींचा वाटा फार मोठा होता. विलासजी अशक्य ते शक्य करणारे होते. त्यांनी नाही हा शब्द कधी उच्चारल्याचं कोणाला आठवत नाही. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 1998 साली झालेलं विदर्भ प्रांताचं समरसता संगम हे महाशिबिर. विदर्भातील 3500 स्थानांवरून 35,000 स्वयंसेवक येतील ही कल्पना सुद्धा करणं विदर्भासाठी असंभव होतं. पण ते संभव झालं. शेवटच्या क्षणापर्यंत पावसानं पिच्छा सोडला नाही. पण अशातही ठामपणे पाय रोवून उभे असलेले विलासजी सर्वांनी अनुभवले. विलासजी पश्चिम क्षेत्र कार्यवाह असताना 2008 मध्ये गुजरात प्रवासात होते. विद्यमान पंतप्रधान व गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट ठरली होती. पण अचानक ब्रेन स्ट्रोक झाला आणि विलासजींची मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. सध्या देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा त्यावेळी गुजरातचे गृहमंत्री होते. ते 8 तास तळ ठोकून रुग्णालयात थांबले होते. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरच ते तिथून हलले. स्वतः नरेंद्रभाईंनी अनेक वेळा रुग्णालयाला भेट दिली आणि जातीनं लक्ष घातलं. विलासजींना नागपूरला नेण्यासाठी नरेंद्रभाईंनी एअर ॲम्ब्युलन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विमानाची व्यवस्था करून दिली. विलासजी मोठ्या आजारातून बरे झाले, पण त्यांना पुढे व्हीलचेअरवरच राहावं लागलं. 2008 ते 2013 अशी 5 वर्ष ते व्हीलचेअरवर होते. तरी त्यांचं सर्वत्र लक्ष होतं. या काळातही 162 मांगल्यमध्ये येणाऱ्यांचं प्रमाण घटलं नाही. हीच विलासजींच्या कार्याची पावती होती. 7 नोव्हेंबर 2013 रोजी त्यांना देवाज्ञा झाली आणि समाजासाठी सदैव जळणारा एक नंदादीप शांत झाला. कैसे दे हम तुम्हें विदाई, कैसे दे हम तुम्हें विदाई, करुणा निधि तुमने करुणा कर, संवेदन की सुधा पिलाई, कैसे दे हम तुम्हें विदाई, साथ आपके खड़े रहेंगे, नई सदी का स्वागत करने, और दीप सा जले रहेंगे, जनपथ पर फैला तमहरने, वह मशाल अब सदा जलेगी, जो है तुम